बॅलेटवर निवडणुका होईपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाका, राज ठाकरेंची भूमिका असल्याची संजय राऊतांची माहिती. तर देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं, राऊतांची प्रतिक्रिया. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री फडणवीस भडकले. वेळेत कामं करा नाहीतर बंदी, फडणवीसांचा इशारा. तर धरणाच्या खालून बोगदे काढले. मिठी नदीचा पूल कोणती मोठी गोष्ट, फडणवीसांचे खडे बोल. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. अभिजित दिपके, सोनम वांगचुकसह तरुणांचा यामध्ये मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभाग. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतंही समर्थन मिळालं नाही. अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले. सीजेपीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबतच्या दाव्याचा मनसेकडून रियालिटी चेक. तर नगरसेवक यशवंत किल्लेदारांकडून बोटीतनं पाहणी. तर साकीनाका खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता. तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळांना संधी देण्यासंदर्भात चर्चा. आपल्या वाट्याचं मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीलाच देण्याची भुजबळांची भूमिका. इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. दरम्यान वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड. श्रेयस अय्यरकडे T20 संघाची धुरा. तर तिलक वर्मा उपकर्णधार. मान्सूनचं तळकोकणात आगमन. राज्यातील उर्वरित भागात सुद्धा लवकरच मान्सून दाखल होणार. पुढील 4 दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. सिंधुदुर्गमध्ये सह्याद्री पट्ट्यात मान्सूनच्या सरी. तर कणकवलीमध्ये काही भागात जोरदार पाऊस. अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित.